महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता मी भोसरी आणि इंद्रायणी नगर या दोन मतदारसंघांमध्ये मी आहे आणि त्यातले सुद्धा आपल्याबरोबर आता काही जे उमेदवार आहेत ते प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 8 मी प्रत्येकाची ओळख करून देणार आहे। योगेश लांडगे प्रभाग क्रमांक 6 हे आपले उमेदवार आहेत। त्याच्यानंतर सागर गवळी प्रभाग क्रमांक 5, भीमाताई फुगे प्रभाग क्रमांक 7, नम्रता लोंढे प्रभाग क्रमांक 8, सोनाली गव्हाणे प्रभाग क्रमांक 7, अंकुश लोंढे प्रभाग क्रमांक 5, सुजाता गव्हाणे प्रभाग क्रमांक 5 आणि अशोक लांडगे प्रभाग क्रमांक 6। आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना आज प्रत्येक हे उमेदवार आहेत, अजून तिकीट वाटप व्हायचं आहे, पण उमेदवारी मिळेल या अपेक्षेतनं ते आज मतदारांसमोर जाणार आहेत। मतदारांसमोर जाताना मुख्य म्हणजे कोणते विषय घेऊन ते जाणार आहेत, कोणत्या विकासाच्या योजना घेऊन जाणार आहेत हे आता आपण प्रत्येकाला विचारणार आहोत। इथे आपल्याला दिसतंय मागे सगळी गर्दी पण आहे। प्रभाग क्रमांक 5 पासून ते प्रभाग क्रमांक 8 पर्यंत सगळे मतदार देखील इथे जमलेले आहेत। त्यांना सुद्धा जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा विचारणार आहेत। पण मी पहिला प्रश्न सुरुवात करतोय योगेश लांडगे तुमच्यापासूनच। तुमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये कचऱ्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे। म्हणजे प्रत्येकाने आत्तापर्यंत दावे केलेत की कचऱ्याचा प्रश्न सुटला जाईल, पण तशा पद्धतीचे दावे हे फोल ठरलेले आहेत। पण प्रभाग क्रमांक 6 मधल्या कचऱ्याचा प्रश्न तुम्ही काय पद्धतीने सोडवणार? गेले 20 वर्ष झाले हा प्रश्न जुनाच आहे आणि बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा कुणी हा प्रश्न सोडवला नाही किंवा कुणी काय केलं याच्यापेक्षा मला काय करता येईल हेच माझ्यासाठी महत्त्वाचं असेल, तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल। सागर गवळींसाठी मला प्रश्न आहे। सागर गवळी भोसरी आणि दिघी हा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो अद्याप म्हणजे काय गेली 15 वर्ष झाली, 17 वर्ष झाली केवळ आश्वासनांच्या पलीकडे नागरिकांना काही मिळालेलं नाही आणि तो प्रश्न काही सुटलेला नाही, तो दिवसेंदिवस जटिल होतोय। या प्रश्नाकडे, या रस्त्याच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघाल? भोसरी आणि दिघी रस्त्याचा प्रश्न हा गेली 15 ते 20 वर्ष झालेला नाही, तर पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आणि आमदार महिदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भविष्यात मी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करेन। भविष्यामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करीन। महिला वर्गाकडे थोडासा वळतो। ताई तुम्ही आहात, भीमाताई फुगे आता आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक 7 मधून। शांतीनगर म्हणजे मी यांनाही विचारलं की स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तसाच शांतीनगर झोपडपट्टीमधला स्वच्छतेचा प्रश्न आहे, तो तुम्ही कसा मार्गी लावणार? जर उद्या तुम्ही निवडून आलात, मतदारांना सामोरं जाणार आहात, तर हा प्रश्न कसा मार्गी लावाल? शांतीनगर हा झोपडपट्टीचा भाग एकदम, या भागामध्ये सर्व गोरगरीब आणि हातावर पोट भरणारी सर्व नागरिक राहतात। त्याच्यामुळं तिथं सांडपाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा, रस्त्याचा, हा सगळा प्रश्न सोडवण्याचा आम्ही पहिल्या प्रभागाची काम करायची सुरुवात आम्ही शांतीनगरपासून करणार आहे। कारण सगळी गोरगरीब असल्यामुळं तेथील आरोग्य पण थोडंसं धोक्यात यायची शक्यता आहे। त्याच्यामुळं सांडपाणी असेल त्याची विल्हेवाट लावणं, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, परत पाण्याचा प्रश्न, परत रस्त्याचा प्रश्न, परत अचानक शांतीनगरमध्ये काही घटना घडली तर तिथं ॲम्ब्युलन्स जायलासुद्धा जागा नाही, तर तो रस्त्याचा प्रश्न आम्ही पहिल्यांदा सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। रस्त्याचा प्रश्न, आश्वासनं मिळत आहेत, रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करू। आता आपल्याबरोबर सोनाली गव्हाणे या पण आहेत, त्या उच्च शिक्षित आहेत। म्हणजे आपण प्रत्येक वेळी उमेदवारांकडनं ही अपेक्षा करत असतो की उमेदवार हा आपला शिक्षित असावा, त्याला मतदारांचे प्रश्न समजावेत आणि ते त्यांनी सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत। म्हणून तुमच्याकडे मतदार आशेने बघतोय की तुम्ही प्रश्न सोडवाल। तुमच्या विभागामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये पाण्याचा हा गंभीर प्रश्न आहे। तो गंभीर प्रश्न अशासाठी आहे की आता लोकसंख्या वाढती आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या दृष्टीनं पाण्याचा विचार केला गेला पाहिजे, पण तसा होताना प्रभागमध्ये दिसत नाही आहे। त्या दृष्टीनं तुम्ही काय कराल? ॲक्च्युली बऱ्यापैकी पाण्याचा प्रॉब्लेम आता आपले कार्यसम्राट आमदार महिदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। पण आता पॉप्युलेशन कंट्रोल आपल्याला माहिती आपल्या हातात नाही आहे। तर
पॉप्युलेशन इन्क्रीज पण पॉप्युलेशन कंट्रोल करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. हो दॅट इज ट्रू बट वॉट वी कॅन डू इज आपण त्यांना सांगू आय मीन पॉप्युलेशन कंट्रोलचा आपण आता टॉपिक स्विच ओव्हर करण्यात काही पॉईंट नाही आहे. आपला जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर दादांच्या मार्गदर्शनाखाली जे काही पाईपलाईन्स वगैरे चेंज करण्याचा जो प्रश्न वगैरे असेल पाईपलाईन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ पाईपलाईन्स हा जो एक कॉन्सेप्ट आहे तर आम्ही तो म्हणजे इनिशिएट करायचा प्रयत्न करू. जिथे कमी इंचीचे पाईपलाईन असतील तिथे तुम्ही जास्त इंचीचे पाईपलाईन टाकणार हो आणि नंबर ऑफ पाईप्स पण इन्क्रीज करायचा प्रयत्न. नंबर ऑफ पाईप पण इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे आता आपल्याबरोबर नम्रता लोंढे आहेत प्रभाग क्रमांक 8 मधून, बरोबर. तुमच्या आपण जर याचा ऐकून विचार केला तर मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत, लहान मुलांच्या गार्डनचे प्रश्न आहेत, वृद्धांच्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाहीत, सगळ्या प्रश्नाला काय सांगाल तुम्ही? इंद्राणीनगर प्रभागामध्ये सेक्टर 4, 6, 9, 11 या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं गार्डन विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी उपलब्ध नाही. त्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करेल. तसेच ज्येष्ठांसाठी विमा माझ्या संपर्क कार्यालयाच्या मार्फत मी त्यांच्यासाठी खरंच मनापासून प्रयत्न करेल. आपल्याला आश्वासनं खूप मिळत आहेत. माझ्याबरोबर मतदार आहेत. मतदारांना सुद्धा आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊयात. कुणाला काही प्रश्न आहेत का? यांना उमेदवार तुमच्या समोर आहेत, नंतर म्हणू नका यांनी आश्वासनं दिली पण आश्वासनं पाळली नाहीत. मी मनोहर रामजी सांगडे, मी महादेवनगरमध्ये राहतो. महादेवनगर हे भोसरी अंतर्गत येते. त्या ठिकाणी रस्त्याची अजिबात सुविधा नाही. आमच्यासारखी म्हातारी वयस्कर जाणारी येणारी माणसं जी आहेत त्यांना अतिशय त्रास होतो. लहान मुलांना जीव धोक्यात, पावसाळ्यामध्ये अक्षरशः जीव धोक्यात असतो आणि लहान मुलांना जायला यायला सुद्धा रस्ता नाही. तर माझी एक विनंती आहे या उमेदवारांना, तुम्ही आमचे प्रश्न जर सोडवले तर आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहू आणि या महादेवनगर प्रश्न सोडवले गेले नाहीत तर साफ नाकाराल का उमेदवारांना? हो, साफ नकारू. 15 वर्ष आम्ही मतदान करतोय तरी आमच्या सुविधांची कोणी दक्षता घेत नाहीत. आणि हा तुमचा प्रभाग कोणता आहे? माझा प्रभाग 5 आहे. प्रभाग 5 मधनं कोण आहे आपल्याकडे? प्रभाग 5 मधनं त्यांनी अतिशय की जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागतोय. एवढी सुविधा अपुरी आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि ज्येष्ठांच्या एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं सगळे प्रश्न आहेत. तर त्यांचा तो महादेवनगर आणि सावधनगरचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो नक्की मी 100% मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात आपण बघतो की भोसरी गाव म्हटलं तर भोसरी गाव हे क्रीडा क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. आज आमदार महेशदादा लांडगे यांनी इथे अत्यंत म्हणजे आत्तापर्यंत देशामध्ये झाली नसेल अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय कुस्तीचं आयोजन इथं केलेलं होतं. या भोसरी गावामध्ये आपापसात कोणीही बोलू नका, मी बोलतो आहे. या भोसरी गावामध्ये दादांनी क्रीडा क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. तुम्ही सांगा तुमच्या वार्डातनं क्रीडा क्षेत्रासाठी काय होणार आहे? क्रीडा क्षेत्रासाठी आता आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नातून भव्य असतं कुस्तीसाठी संकुल. या भोसरी गावात कुस्तीची परंपरा फार जुनी आहे. इथून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतात आणि नावलौकिकही मिळवतात. तर त्या कुस्ती क्षेत्राबरोबर कुठंतरी कबड्डी क्षेत्र हा पण सध्या आहे ना, भोसरी गाव या कबड्डी क्षेत्रासाठी खूप अग्रेसर आहे. तर त्या कबड्डी क्षेत्रासाठी ग्राउंड, वॉर्मअपसाठी व्यायामशाळा वगैरे आणि परत या खेळांबरोबर बाकीच्या खेळांनाही प्राधान्य देण्यात येईल. त्या खेळासाठी लागणारी साहित्य त्यांचे. तुम्ही ताईंच्या वतीने बोलतात म्हणून विचारतो, तुम्ही क्रीडा क्षेत्राला अजून भरीव त्याच्यामध्ये योगदान द्याल असं तुम्ही आता आश्वासन देत आहे. पण याचबरोबर पाण्याचा प्रश्नसुद्धा तुमच्या प्रभागामध्ये गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे, काय सांगाल? भोसरी गाव हे सर्वात आमचा प्रभाग भोसरी गाव म्हणजे सर्वात जुना असल्यामुळं प्रभागात तिथं सर्व जुनी पाईपलाईन्स वगैरे ड्रेनेज त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न उद्भवतो आणि सर्वात जास्त उच्च मजल्याच्या बिल्डिंग्स हे आमच्या प्रभागात आहे. त्याच्यामुळं तिथं पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने होतो. तर तो पाण्याचा पुरवठा व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू. ताई मला तुमच्याकडे यायचं आहे की तुमच्या प्रभागामध्ये
वाहतुकीचा प्रश्न हा गंभीर आहे. रस्ते अपूर्ण आहेत, रस्ते छोटे आहेत. अंतर्गत रस्त्यांचा जर आपण विचार केला तर ते छोटे आहेत. वाहतुकीचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावाल? ॲक्च्युली ट्रॅफिक प्रॉब्लेम्स जे आहेत हे जास्त करून हे पथारेवाले जे आहेत त्यांच्यामुळे जास्त आहे आपल्या एरियामध्ये. तर मग आमचे प्लॅन्स आहेत की जे हे पथारेवाले आहेत त्यांच्यासाठी एक दादांच्या गायडन्सनुसार त्यांची परवानगी वगैरे घेऊन एक जागा त्यांना अलॉट केली जाईल, म्हणजे ते लोक एकत्र तिथे बसतील सो दॅट द ट्रॅफिक प्रॉब्लेम्स जे आहेत तिथे ते कमी प्रमाण म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम जरा कमी होईल. महत्त्वाचा मुद्दा. आपण गेले 2-3 दिवस या प्रभागांमध्ये दिघीला आपण गेलो. आपण या सगळ्या भोसरी गावाच्या आसपासच्या सगळ्या जी गावं समाविष्ट झाली आहेत महापालिकेच्या अंतर्गत त्या गावांमध्ये आपण फिरतो आहोत. प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा हा खूप गंभीर आहे आणि हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे, आम्ही आत्ता गेले 3 दिवस फिरतो या सगळ्या भागामध्ये, पण महिलांच्या सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत. त्या दृष्टीतनं काय मार्गी लावाल तुम्ही? या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी अशा बऱ्याच केस झाल्या की चेन स्नॅचिंगचे प्रकार या ठिकाणी बरेच झाले. मुलींना छेडछाड करण्याचे प्रकार या ठिकाणी कॉलेजेस असल्यामुळे भरपूर झाले. पण पोलिसांचा या ठिकाणी दबाव आहे. पण काही मुलं काय करतात की कॉलेजला जाण्यासाठी मुलींना व्यवस्था नाही आहे बसेसची. आमच्या इंद्रायणनगर प्रभागामध्ये कॉलेज लांब असल्यामुळे बसने प्रवास करावा लागतो. पण त्या मुलींना जाण्यासाठी बसेस कमी आहेत. त्या बसेस वाढवण्याची संख्या बसेसची संख्या वाढवण्याची आम्ही या ठिकाणी 2-3 वेळा आपण आयुक्तांना पत्र दिलेली आहेत. पण ते अजून काही पूर्ण झालेले नाही. तर आपण त्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून ते काम आपण पूर्ण करणार आहोत. आणि योगेश लोंढे युवा मंचच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कराटे क्लासेस, मुलींसाठी मोफत कराटे क्लासेसचे या ठिकाणी चालू आहे आता सध्या. आमच्या प्रभागातही आहे ॲक्च्युली हा प्रश्न. तर सेल्फ डिफेन्सचे जे क्लासेस असतात वुमेन्ससाठी तर ते आम्ही राबवण्याचे आमचे प्लॅन्स आहेत. आणि आता आपले मोबाईल ॲप्स पण निघाले आहेत जेणेकरून महिलाची सिक्युरिटी ही पोलिसांपर्यंत वगैरे पोहोचू शकते, त्यांच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत पोहोचू शकते. आपण पाहतोय आजकाल मोदीजींचं जे स्वप्न आहे डिजिटल इंडिया, इट्स मेकिंग इंडिया मेकिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ डिजिटल इन इंडिया. तर तो जो त्यांचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये हे ॲप्स वगैरे आता बऱ्यापैकी निघाले आहेत. अँड वुमेन सिक्युरिटी इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो तर वुमेनला एज्युकेट करणार त्या ॲप्सबद्दल, म्हणजे जेणेकरून एक अशा पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा तुम्ही राबवणार. मला वाटतं महिला वर्ग पण इथे आहे. मतदारांना काही प्रश्न पडलेले नाही आहेत का? ॲक्च्युली एक भोसरी विधानसभाचा सर्वे लांडेवाडीनंतर जो दुसरा क्रमांक लागतो सिक्युरिटी थ्रेटबद्दल ते चक्रपाणी आहे. तर मला प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवारांना हे विचारायचं आहे की सिक्युरिटीबद्दल काही ते पावलं उचलणार आहे का? प्रभाग क्रमांक 6 गेले बरेच वर्ष झाले तिथं रेड झोन असल्यामुळे तिथं महापालिकेची सुविधा अजिबात भेटत नाही. पण मी तुम्हाला आश्वासन नाही देतो, मी आश्वासन देत नाही, आश्वासन देतो 100% मी माझ्या खर्चाने तिथे कॅमेरे बसवणार आहे. खर्चाने पालिका तिथे फॅसिलिटी देणार नाही का, तर तो रेड झोन एरिया आहे. आणि बाकीची जी कामं आहे तर मी उभं राहायच्या अगोदर पूर्ण केलेली आहे. मी जेव्हा मतदारांकडे जातो ना त्यावेळेस मी वोटिंग नाही मागत. कारण काय गेले बरेच 20 वर्ष झाले लोक जो तो आला की फक्त आश्वासनं देतात. तर माझं आत्तापर्यंतची जी कामं 1-1.5 महिन्यात मी कामं लोकांकडून माहिती करून स्वतः पूर्ण केलीत आणि याच्यानंतर करणार आहे. कारण लोकांचा अजिबात म्हणजे पॉलिटिशियनवर विश्वास 1% बी नाही, 1% बी. आणि माझ्यावर बी ठेवणार नाही, तुमच्यावरही ठेवणार नाही, माझ्यावर बी ठेवणार नाही. कामं केली नाहीत ना तर लोक तुमच्यावरही विश्वास ठेवणार नाहीयेत. 100% ठेवणार नाही. लोक आहे ना फार नॅचरल झाले. पण निवडून आल्यानंतर जर तुम्ही कामं केली नाही तर लोकांनी काय करायचं? कारण का गेले 20 वर्ष झाले लोक किती कुणा विश्वास ठेवणार, त्याला मर्यादा असते. 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष लोक एवढी राहिली नाही आहे. तर माझं पहिल्यांदा हे आहे, तुम्ही वोटिंग मागूच नका कुणी. कारण लोक आहे ना वैतागल्यात, 100% वैतागल्यात. काय येतो रिझल्ट आहे ना, जर कोणात आसन खरीच ताकद तर आत्ता अजून बी वेळ गेलेली नाही आहे. तर मी माझ्या प्रभागात 1-1.5 महिना झाले स्वतः कामं करून घेतलीत, दाखवलीत आणि मी लोकांना वोटिंग नाही मागत.
तुमची कामं सांगा. कारण हा लोकांना आहे ना नगरसेवक नाही पाहिजे, जनसेवक पाहिजे. अगदी बरोबर आहे. लोकांना नगरसेवक नकोय, जनसेवक पाहिजे. माझा प्रश्न सागर गवळींना हाच आहे की रेड झोनच्या विकासाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित राहिलेला आहे. तिथल्या विकासाच्या दृष्टीतनं काय उचलली जाणार पावलं? जो रेड झोनमध्ये बाधित जो क्षेत्र आहे त्या भागामध्ये जो विकास झाला नाही तो मी भविष्यात महापालिकेमार्फत आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे पाठपुरावा करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. विकास रेड झोनचा प्रश्नाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार. कुणाला काही बोलायचं होतं? मी प्रभाग क्रमांक 7मधून आमचा प्रभागामध्ये तुम्ही मतदार आहात? मी मतदार आहे. मी आदिनाथ नगर भोसरी प्रभाग क्रमांक 7 लांडेवाडी आदिनाथ नगर हे आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये येतं. तिथे ड्रेनेजचा आमचा आहे ना खूप मोठा गहन प्रश्न आहे. त्या ड्रेनेजचं जे आमचे आहे ना व्यवस्थित काम करून देतील ना उमेदवार, त्यांना आमचं मतदान हे पूर्णत्व असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न उमेदवार सोडवतील त्यांना आम्ही मत देऊ असं इथला मतदार म्हणतोय. बोला. मी तुकाराम पंडित महाजन, मी प्रभाग क्रमांक 4मध्ये राहिला आहे. परंतु आम्हाला भोसरीकडूनच रस्ता आहे, बनसशिट्टीकडून रोज 25 ते 30 हजार लोक ये जा करतात. परंतु रस्ता अभावी खूप लोकांचे हाल होत आहेत. आणि गेली दिघी गावसुद्धा 19 वर्षापासून समाविष्ट झाले पालिकेत. राष्ट्रवादीची सत्ता असताना सुद्धा रस्ता झालेला नाही. तर आम्हाला रस्त्याविषयी सूचना करायची होती. रस्त्याविषयी तुम्हाला सूचना करायची आहे. प्रभाग क्रमांक किती म्हणलात? 4मध्ये राहिला आहे. 4मध्ये. पण इथे आपल्याकडे जे उमेदवार आहेत ते सगळे 5 पासून 5 मधूनच सगळा रस्ता आहे. महाजननगर, सावंतनगर. मग 5च्या प्रभागामध्ये जे लोक येतात त्यांनी सांगा की यांचे प्रश्न काय आहेत. प्रभाग क्रमांक 5 उमेदवार त्यांनी रस्त्याचा प्रश्न मांडलाय. तो रस्ता मी मागाशी पण सांगितलं, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्याची पाठपुरावा करू तो 100% मी रस्ता करणार. इथं कुणाला बोलायचं? सर, माझा प्रश्न सर्वच प्रभागामधल्या उमेदवारांसाठी आहे की आता जो अवैध बांधकाम शास्तीकर मानपाने लावलेला आहे हा रद्द केव्हा होणार? कारण सामान्य माणसाने अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेऊन घरं बांधलेली आहे. तर त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न कधी सुटणार? आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शास्तीकराचा हा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे. हा सगळ्याच उमेदवारांसाठी त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. काय सांगा शास्तीकराच्या बाबतीमध्ये? शासकीय करचा विषय आत्ताच 2020 व्हिजनमध्ये महेशदादांनी जे घेतलं त्या विषयामध्ये दादांनी हाच विषय सगळ्यात लावून धरला आणि त्याला अनुमोदन म्हणून आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी अशी ग्वाही दिली की याच्याबद्दल मी चांगला निर्णय घेऊन एक सरप्राईज ऑल महाराष्ट्रासाठी देईन ही त्यांनी महेशदादांना आश्वासन दिलं. आणि त्यातल्या त्यात महेशदादांचा त्या गोष्टीसाठी 100% पाठपुरवठा आहे आणि दादा जे बोलतात ते डेफिनेटली करतात. शास्तीकराचा हा प्रश्न 2 दिवसापूर्वी काहीतरी अर्धा गुंठा जागेवाल्याला हा पूर्णपणे शास्तीकर हा माफ केलेला आहे. म्हणजे अर्धा गुंठामध्ये कोण येतं? सर्व गोरगरीब सर्वसामान्य येतात. त्याच्यामुळं हा त्यांना आहे ना पूर्णपणे शास्तीकर माफ केलेलं आहे. असे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत असे जवळजवळ 1.5 लाख बांधकाम आहेत. हा सगळ्यांना असा दिलासा देणारा निर्णय हा आमदार महेशदादा लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळं हा निर्णय देण्यात आलेला आहे. नम्रता लोंढे यांच्याकडे यायचं आहे. तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 8मध्ये सेक्टर 4, 6, 9, 11मध्ये गार्डन नाहीत, मुलांना खेळायला बाग नाहीत, बगीचे नाहीत. या दृष्टीतनं काय करणार? या ठिकाणी इंद्रायणनगर सारखा प्रभाग हा आमचा जुना वार्ड आणि आता आम्हाला जो नवीन प्रभाग जोडलेला आहे संतनगर सेक्टर 4, 6, 9, 11, 13 या ठिकाणी एकही गार्डन उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना एक निवांत वेळ घालवण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही आहे. त्यामुळं बऱ्याच नागरिकांचा ही समस्या त्यांनी बोलून दाखवली. ज्यावेळेस आम्ही आता डोर टू डोर फिरत आहोत त्या ठिकाणी नागरिक आम्हाला सांगतात की या ठिकाणी आम्हाला विरंगुळा म्हणून काहीच म्हणजे सोय नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही एक गार्डनची सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या. त्या अनुषंगाने आम्ही एक पत्र आयुक्तांना
दादांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी गार्डनची सोय होईल. दादांनी हा मुद्दा आत्ता स्थायी समितीच्या सभेमध्ये मांडला होता, पण राष्ट्रवादीची या ठिकाणी सत्ता असल्यामुळे, राष्ट्रवादीच्या सत्ता असल्यामुळे भाजपची कामं थांबवायची आणि त्यांनी विकास काय केला हे दाखवा असे प्रश्न जनतेला सांगायचे. त्यामुळे या ठिकाणी दादांनी प्रयत्न करून हे गार्डनचं आम्ही दादांच्या मार्फत हा मुद्दा आपण सोडवणार आहोत. आता ताईंसाठीच माझा प्रश्न असा आहे की तुमच्या झोपडपट्टी भागामध्ये पालिकेची एकही शाळा नाही आहे. पालिकेची शाळा होती या ठिकाणी, बालाजीनगर जी झोपडपट्टी आमच्या प्रभागाला जोडली आहे, या ठिकाणी पालिकेची शाळा होती, पण ती शाळा तिथल्या स्थानिक लोकांनी भाड्याने खोल्या करून नागरिकांना राहण्यासाठी भाड्याने दिली. तर ही आम्ही शाळा आता परत चालू करणार आहोत. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी प्रयत्न चालू आहेत. पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गटारे तुंबले, आम्ही खूप वेळा तक्रार आता नेतो, पण काय ते काम होतच नाही व्यवस्थित. आणि पारा आमच्या बाथरूममध्ये पाणी येतं, ते घाण पाणी गटारीचं पूर्ण. प्रभाग क्रमांक 7 कोण आहे? तुम्ही बोला. 2 दिवसापूर्वी या ताईंनी काकूंनी त्यांच्या प्रभागाचा ड्रेनेजचा प्रश्न सांगितला होता. तर आम्ही आमदार महिदादा लांडगे यांच्या मार्फत तिथं ड्रेनेजचा प्रश्न हा कालच सोडवलेला आहे. पण त्या म्हणतात अजूनही आमच्याकडे तो त्रास आहे. इथून मागं होता अजून संपला का मग तुमचा त्रास? नाही संपला अजून. अजूनही त्यांचा तो त्रास संपलेला नाही. काल त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली, परत कुठं सांडपाण्याचा प्रश्न उद्भवला तर परत तो खोदून परत काढण्यात येईल तो काम. थोडक्यात आपण बघतोय की भोसरीमध्ये आपण भोसरी प्रभाग 5, 6, 7, 8 इंद्रायणी नगर सुद्धा याच्यामध्ये आहे. हे सगळे आत्ता उमेदवार आपल्याबरोबर आहेत. आपण काही मतदारांनाही प्रश्न केलेले आहेत. एकूण उमेदवारांनी या मतदारांना आम्ही कामं करू अशी आश्वासनं दिलेली आहेत. येणारा काळ ठरवेल की या मतदारांच्या पदरामध्ये विकासाची कामं पडतायत किंवा नाही. पण महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्रवान.